तर सध्याला गॅस नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे. की आता 8-10 दिवसापासून फार गॅस टंचाई आहे देशावर आणि जगावर फार मोठं संकट आले. सरकारने गॅस इकडे काय आहे की व्यावसायिकाला काहीतरी थोडेफार 1-2 तरी गॅस टाके द्यावेत. म्हणजे नाही गिरायकाला तर घाई असते, पण आता जे पर्याय नाही, आता बरेच हॉटेल बंद झालेले, जवळजवळ 70-75% हॉटेल बंद झाले. जवळ आत्ता आपण अहिल्यानगर शहरामधील सावडी गाव या भागात आहे. आपण ज्या आनंद हॉटेलमध्ये आहोत, तर सध्याला गॅस नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे ही चूल पेटवलेली आहे, कशा पद्धतीने या मावश्या चुलीवर काम करत आहे. तर आपल्यासोबत हॉटेलचे मालक जालिंदर वालेकर आहेत. सर, नेमकं काय सांगाल, गॅस टंचाई झाली त्यामुळे आपल्याला काय सांग? आता नेमकं काय आलं की आता 8-10 दिवसापासून फार गॅस टंचाई आहे देशावर आणि जगावर फार मोठं संकट आलेलं आहे. त्याच्यातून निवारण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर गॅसची व्यवस्था करावी. कारण काय होतं, गॅस नसल्यामुळं ही चूल पेटवायची वेळ आली. आणि चूल पेटवून बी ठीक आहे, कारण जवळपास इथं 10-12 हॉस्पिटल आहेत, तिथं पेशंट आहेत, पेशंट नातेवाईक आणि बरेचसे जे छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत, हे वड्या भज्यावाले, पुरीवाले, चहावाले, हे पूर्णपणे बंद झाले. त्यांना काय चुलीवर पर्याय नाही की. त्याच्यामुळं लोकांची फार गैरसोय होती आणि हाल होत आहेत. तर सरकारने किंवा देशामध्ये जे आहे ती परिस्थिती फार बिकट झालेली आहे गॅसची. तर ही निवळावी आणि सुरळीत गॅस पुरवठा सुरळीत व्हावा आणि हे युद्ध थांबावं ही आमची अपेक्षा आहे. सरकारकडे आपण काय मागणी करणार आहेत? सरकारने गॅस इकडे काय आहे की व्यावसायिकाला काहीतरी थोडेफार 1-2 तरी गॅस टाके द्यावेत, म्हणजे ज्यांच्या उदरनिर्वाह होईल. त्यांच्याकडे काही आता आमच्याकडे 10-12 महिला वर्ग आहे, पण काही हॉटेलवाल्याकडं 50-60 लोक आहेत. त्यांच्या जेवणाची सुद्धा म्हणजे स्वयंपाक करण्याला गॅस नाही आहे. तर शासनाने किंवा ते गॅसवाल्याने थोडी सवलत देऊन ज्या हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना थोडेफार तरी गॅस द्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. गॅस नसल्यामुळे गिरायक एवढं चुलीवर जेवण बनवत आहे, त्याला वेळ लागतो. नेमकं गिरायक थांबतात का, काय रिस्पॉन्स भेटतो? नाही, गिरायकाला तर घाई असते, पण आता जे पर्याय नाही, आता बरेच हॉटेल बंद झालेले, जवळजवळ 70-75% हॉटेल बंद झाले. जवळ आता 2-3 दिवसांनी ते 100%वर जाईल. पण काय होतं, पर्याय नसल्यामुळे काही ना काही माणूस होतं थांबा थोडं, काही ना काही खाऊ म्हणून थांबतं. त्याला फार अर्जंट नाही थांबत, पण त्याला खरोखर भूक लागलेली आणि गरज आहे, तो थांबतो का जेवतो. मग काय करणार त्या परिस्थिती. आणि आम्ही बी शक्यतो जेवढं होईल तेवढं सेवा करायचा प्रयत्न करतो आणि लोकांना अल्पदरात जेवण देतोय. आता सध्या तरी आम्ही नाना तोटा या तातावर. प्रतिनिधी समर्थ गोसावी, दैनिक पराक्रमी, अहिल्यानगर.